नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे मधून. तर आज आपल्या अळ्यांची काय कंडिशन आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघून घ्या. आणि बऱ्यापैकी आपण बॅच कसे हँडलिंग करत असतो हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली माहिती मिळेल आणि त्यानुसार आपण घरी सगळी आपली जी बॅच असते ते हँडल करू शकतो. तर या पद्धतीने मी सांगेन त्या पद्धतीने करत जा. 100% बॅच ही सक्सेस होते. तर चला व्हिडिओमध्ये तुम्ही आजची अळ्यांची कंडिशन बघून घ्या. सकाळचे जवळपास 8:30 वाजलेले आहे. काल आपण एकच फेडिंग केली होती. काल संध्याकाळी पण फेडिंग केली नाही. काल दुपारीच फेडिंग केली होती. एकच फेडिंग झाली होती. थंडी पण भरपूर पडलेली आहे. तुम्ही बघू शकता, जवळजवळ 17.9 सेल्सिअस टेम्परेचर आहे. थंडीचं प्रमाण जास्त आहे. तर या पद्धतीने काल एक फेडिंग केली होती. आपल्या अळ्यांनी पूर्णपणे पाला खाऊन घेतलेला आहे. हा थोडाफार जो शिल्लक आहे तो खराब पाला आणि 1-2 दिवसापूर्वीचा पाला शेरिकेअर ग्रीन प्लस. तर ही पुढे वापरणार आहे आपण. याची धुराळणी करून मग त्यानंतर आपण यावरती फेडिंग करणार आहे. शक्यतो 4 फेडिंग झालेले आहे. 5वी फेडिंग आपल्याला आज करायची आहे. त्यामध्ये मला एक अळी 4था मोल्टवर गेलेल्या दिसली होती. आता या दोन्ही अळ्यांमध्ये तुम्ही फरक बघू शकता, एक मोठी आणि एक छोटी. थंडी दिवसात एक नॉर्मल आपला 1 ते 2% व्हेरिएशन झालेलं आहे. 100 अळ्यांमधून एखादी अर्धे अळे आपली व्हेरिएशनची आहे. तर थंडीमध्ये व्हेरिएशन थोडंफार नॉर्मल होत असतं. तर या पद्धतीने व्हेरिएशनच्या ज्या लहान अळ्या असतात, शक्यतो 4था मोल्ट पास झाल्यानंतर ह्या पूर्णपणे आपण बेडच्या बाहेर काढायच्या असतात. आता ही अळी तुम्ही बघू शकता, ही आपल्या 4थ्या मोल्टवर गेलेली आहे. 4च आपल्या फेडिंग झालेल्या आहे. 4 फेडिंगमध्येच आपली ही अळी एक उपसवर गेलेली आहे. म्हणजे नॉर्मल एखादी अर्धी अळी आपली जी असते ती पुढं जात असते. तिच्या अंगावरती तुम्ही धागा पण बघू शकता आणि डोकं पण तिचं मोठं झालेलं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर अशी एखादी अर्धी अळी आपली उपासावर गेलेली आहे 4थ्याच फेडिंगमध्ये. पण आपल्या जवळपास 98 ते 99% अळ्या आपल्या उपासावर जायच्या राहिलेल्या आहे अजून. तर त्यांच्यासाठी तर आपल्याला फिडिंग करणं गरजेचं आहे. आणि ही जी पुढं अळी गेलेली आहे तिला पास व्हायला जवळपास 48 तासाच्या पुढे वेळ जाणार आहे. तोपर्यंत ह्या अळ्यांना आपण पाला देऊन 4थ्या मोल्टपर्यंत आपण याला घेऊन जाऊ शकतो. तोपर्यंत काही अडचण येत नाही, कारण ती जी अळी उपसावर गेलेली आहे ती अळी उठेपर्यंत या संपूर्ण अळ्या ज्या आहे त्या मोल्टवर जातील. त्याला कारण असं आहे, जोपर्यंत बाकीच्या अळ्या मोल्टवर जाती नाही तोपर्यंत आपण पाला द्यायचा असतो. आणि ज्या अळ्या आपल्या मोल्टवर गेलेल्या आहे एखादी अर्धी, ती पास होईपर्यंत आपण पाला दिलं तर काही अडचण येत नाही. कारण बेडवरती त्या अळ्या उपवासावरून उठल्यानंतर त्या अळ्यांना बेडवरती पाला शिल्लक नाही राहत आणि मग त्या पुढं जात नाही. मग ह्या बाकीच्या पण तोपर्यंत मोल्टवर बसतात आणि एकसारख्या अळ्या आपण व्हेरिएशनच्या जरी असल्या तरी आपण करू शकतो. आता ह्या अळ्या यांना पाल्याची गरज आहे, यांना पाला द्यायचा आहे आपल्याला. तर अशा पद्धतीनं नियोजन केलं तर बऱ्यापैकी आपल्याला बारकाई रेशीम शेतीमध्ये कळते. आता ह्या अळ्या यांना पाल्याची गरज आहे, यांना पाला द्यायचा आहे आपल्याला. जरी वरती तोंड असले त्यांचे तरी पण त्यांना पाल्याची गरज आहे. तर या पद्धतीनं आपल्या अळ्यांची कंडिशन आहे. तुती आहे हिची मी छाटणी नव्हती केली. इथपर्यंत कमरे लेवलपर्यंत इथपर्यंत आपली पहिली बॅच गेल्यानंतर पाला कटिंग केला होता. त्यानंतर छाटणीला वेळ भेटला नाही कारण कंटिन्यू पाऊस चालू होता. त्यानंतर जो आता मी पाला वापरतोय तो इथपासून तर इथपर्यंत भुरीचा आहे प्रमाण. हे बघू शकता तुम्ही.
भुरी आहे या पानाला. तर जिथून भुरी संपते तिथून वरचा आपण पाला वापरायचा असतो, जेणेकरून आळ्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही आणि मोल्ड पण फास्टमध्ये बसत असतात. तर या पद्धतीचा पाला आपण करणार आहे. तर अशी छाटणी न केल्यामुळे हे थोडे जास्त ग्रोथ झालेले खाल्ल्या काडीची. तर आता या कटिंगला हे पूर्णपणे कट करणारे खाली जमीन लेवलपासून, म्हणजे जे तुतीचं खोड आहे, आता हे खोड आहे इथून कट हाणायचा हा पूर्णपणे. तर या पद्धतीत आपली तुती आहे आणि त्यामध्ये असं ड्रीप चालू असतं. शक्यतो ड्रीप चालू असल्यामुळे जे पानं असतात आपले ते ड्राय होत नाही, चमचम करतात आणि पाल्यामध्ये क्वालिटी राहते. त्यामुळे शक्यतो ड्रीपचा वापर करत जावं शेतकऱ्यांनी, बऱ्यापैकी फायदा होतोय. तर यामध्ये आपण 2 किलो चुना टाकणार आहे. दोन 1 किलो चुना टाकलाय. त्यामध्ये आपण शेरी ग्रीन प्लस ही पावडर वापरणार आहे. कारण काय आहे, आपण जे जनावर असेल त्यांना खरकोत्याची लस देतो आपण, ती खरकोती यायच्या आधी देत असतो. त्याचप्रमाणे आपल्या अळ्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही आणि बेडवर नॉर्मल असं जो खराब पाला असतो तो शिल्लक आहे तो ड्राय करण्यासाठी किंवा बेड ड्राय करण्यासाठी, जेणेकरून बुरशी तयार होणार नाही, त्यासाठी आपण चुना मारणार आहे. चौथी फिडिंग आपली काल संध्याकाळी झाली होती, आता ही 5वी करायची. त्याआधी आपण याची डस्टिंग करणार आहे आणि त्यानंतर आपण याच्यावर 5वी फिडिंग करणार आहे. आपल्याला सकाळपासून एक 10-20 आळ्या आपल्या चौथ्या मोल्टवर गेलेल्या सापडलेल्या आहेत. पण सगळ्या आळ्या आपल्याला एकसारख्या मोल्टवर न्यायच्या असेल तर या बाकीच्या राहिलेल्या आळ्यांना आपल्याला पाला देणं गरजेचं आहे. 2 किलो चुन्यामध्ये ही आपण एक 250 ग्रॅमची पुडी आहे ती आपण टाकून घेतलेली आहे आणि ती पूर्णपणे मिक्स करून घ्यायची. म्हणजे जे मी मरकुऱ्या ज्या लावलेल्या आहे शेडमध्ये 50 फुटाच्या मध्ये 12 मरकुऱ्या 500 वॅटच्या, तर त्याचा बऱ्यापैकी फायदा होत आहे. 20 वर्षापासून आमच्याकडे शेतकरी वापरत आहे मरकुऱ्या. शेडमध्ये टेम्परेचर मेंटेन राहतं हिवाळीमध्ये आणि आपल्या ज्या आळ्या असतात त्या पण फास्टमध्ये मोल्टवर जात असतात. तर त्यासाठी आम्ही 20 वर्षापासून आमच्याकडे जे आमचे गुरु आहे सगळे ते वापरत असतात आणि त्यांचं बघून मी पण वापरतो आणि बऱ्यापैकी चांगला आम्हाला रिझल्ट येतोय. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आम्ही मरकुरी वापरत नाही, काही प्रॉब्लेम येतो आळ्यांना. तर काय प्रॉब्लेम येतो हे तर मला माहित नाही, कारण आमच्याकडे तर वापरतात सरासरी. ज्यांना कोणाला माहित असेल प्रॉब्लेम काय येतो त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज टाईप करून टाकू शकता बिनधास्त, काय अडचण नाही. काय नेमकं काय प्रॉब्लेम येतो. टेस्टिंग झाल्यानंतर आपल्याला यावरती फिडिंग करायची आहे. शेतकरी म्हणलं तर जुगाड आलं. तर ह्या ज्या मरकुरी लावलेल्या आहे त्याच्यामुळे आपल्या 4थ्या-5व्या फिडिंगला आपल्या आळ्या या उपासावर जात असतात, मोल्टवर बसतात. कारण टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी दुसरा कोणता पर्याय नाही. तर त्यासाठी आम्ही याचा वापर करतो. जर कोणाला मरकुरी पाहिजे असेल तर
100% खाली दिलेल्या नंबरवर ऑर्डर करा. 100% आपल्यापर्यंत मरकुऱ्या पोहोच होऊन जातील. तर या पद्धतीने आपण अळ्यांना आपली 5वी फीडिंग दिलेली आहे. यामध्ये काही अळ्या आपल्या 4थ्या मोल्टवर गेलेल्या आहे, काही अळ्या आपल्या बाकी आहेत. तर त्यांसाठी आपण पूर्णपणे फुल फीडिंग केलेली आहे. लागली तर आपल्याला संध्याकाळची एक पातळ फीडिंग लागू शकते, तर ती आपण पण करून घेणार आहे.